नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आज भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला 46 वर्षे पूर्ण होऊन 47वा स्थापना दिवस धुळे शहराचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेठ अंपळकर व धुळे शहराचे लोकप्रिय आमदार श्री अनुप भैया अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील स्वर्गवासी महादेव अंपळकर स्मृती भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. स्थापना दिवस मुंबईला जेव्हा स्थापना झाली तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. लक्झरी करून इथून गेलो होतो आम्ही सर्वजण. बाबा मोराणकर, काकाजी वगैरे एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या स्थापना दिवसाला आम्ही थांबलो. अनेक संस्मरणीय गोष्टी तिथं घडल्या. त्यावेळेला अटलजी आणि अडवाणीजी पण होते. अटलजी म्हणायचे आप अध्यक्ष बनव, अडवाणीजी म्हणायला आप अध्यक्ष बनव, अशी स्थिती होती. पहिले फार निस्वार्थीपणे काम करणारी मंडळी भाजपमध्ये होती, आता पण आहे. हीच परंपरा घेऊन सर्वजण आता आपण काम करतो आहे. खूप वर्षानंतर एवढं भव्य दिव्य कार्यालय झालं, एक अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय अध्यक्षांनी जागा दिली, सर्व सहकार्य केलं आणि एवढी मोठी वास्तू उभी राहिली. फार आमच्यासारख्याला तर फार आनंदाची गोष्ट आहे. यात मदनलालजी आता येतील, उशिरा येतील, हे सर्व ते माहिती आपल्याला देतील. पहिले जनता पार्टी झाली 77मध्ये आणि 77 नंतर काही कारणास्तव फूट पडली आणि त्यावेळेला नंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. दुहेरी सदस्यत्व नको म्हणून सर्व हे जे चालू होतं, तर आपल्या लोकांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.